नागपूर महानगरपालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणधारकांसाठी मोठी कारवाई सुरू आहे। सध्या नागपूर शहरातील जो मोमीनपुरा उड्डाणपूल जो आहे तो बांधण्यात येत आहे महारेलकडून, आणि त्या खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिक्रमण जे आहे केलेलं आहे। या भागामध्ये साधारणतः 43 घरं जी अशी आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणात एन्क्रोचमेंट केलेलं आहे, आणि त्यामुळे जे आहे जो तोडकाम जे आहे सध्या सुरू आहे। JCBच्या माध्यमातून खरं तर हे तोडकाम जे आहे सध्या सुरू आहे, आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या घरांमध्ये केलं असल्यामुळे ही कारवाई जी आहे ती केली जात आहे। या सगळ्या कारवाई संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अधिकारी सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी नेमकी ही कारवाई आहे, कशामुळे ही कारवाई होते आहे। आणि या घरांमध्ये आपण पाहू शकतो पक्के खरं तर हे घर बांधण्यात आलेले होते, अतिक्रमणमध्ये हे बांधण्यात आले होते, त्यामुळे ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे। सर, काय सांगाल कशा पद्धतीची ही कारवाई आहे आणि काय नेमकं या कारवाईचं उद्दिष्ट आहे? याच्यामध्ये सध्या हा मोमीनपुरा फ्लायओव्हरचं काम चालू आहे महारेलच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी नजूलच्या जागेवरती जवळपास 43 अतिक्रमण आहेत। त्यामध्ये काही दुकानं आहेत, काही घरं आहेत। आता यांना आपण वर्षभरापासून यांच्या मागे लागलेलो होतो, याच्यात आदेश पण केलेला होता। मधल्या काळामध्ये हे माननीय न्यायालयात पण जाऊन आले, त्यामधूनही त्यांचे ते खारिज झाले। नंतर माननीय आयुक्त महोदयांकडे पण त्यांनी अपील दाखल केली होती, अतिरिक्त आयुक्त महोदयांकडे, तिथे पण ते खारिज करण्यात आलेली आहे। आणि याच्यामुळे या अतिक्रमणामुळे हे काम थांबलेलं आहे, आणि हे नजूलच्या लँडमध्ये आहे, डेव्हलपमेंट एरियामध्ये आहे, त्यामुळे हे अतिक्रमण काढणं खूप आवश्यक होतं। की पिलरचं काम पूर्ण झालेलं दिसून येते आहे इथे महारेलचं, परंतु या अतिक्रमणामुळे जो फ्लायओव्हर बांधायचा आहे त्याला अडथळा निर्माण झालेला आहे, त्यामुळे हे अतिक्रमण आम्ही काढतो आहे। कुठंतरी सर पक्कं बांधकाम खरं तर या ठिकाणी झालेलं आहे, 40-50 वर्षभरापासून खरं तर ही कारवाई जो तुम्ही सांगताय पेंडिंग आहे, तरी यामध्ये लोकांनी काढून ठेवलं नाही। आता लोकांना याच्या आधी थोडंसं समोरचे जे काही टपरे होते ते काढण्यात आले होते, पण लोकांनी याच्यामध्ये पक्के बांधकाम केलेले दिसत आहेत, आणि ते बांधकाम असे खूप जुने नाही आहेत, नवीन बांधकाम दिसून येत आहेत। त्यांना आम्ही सांगितल्यावरही, पण मधल्या काळामध्ये जे काही न्यायालयात होते इकडे होते, त्यामुळे तो वेळ लागला। परंतु आता पूर्णपणे कुठेच त्याला स्टे नाही किंवा कुठल्याच प्रकारचं हे नाही आहे, त्यामुळे ती कारवाई करणं आवश्यक होती। त्यामुळे आम्ही आज ती कारवाई करायच्या पहिलेसुद्धा यांना 10 दिवसाआधीपासून यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मेसेजसुद्धा देण्यात आलेले आहेत, तरी पण लोक आज करत नव्हते। पण काही लोक यापैकी जवळपास 50% लोक स्वतःहून अतिक्रमण काढतायत, त्यांनी काढले पण आहे। काल 2-3 दिवसापासून लोकांनी स्वतःहून काही अतिक्रमण काढलेले आहेत, परंतु काही लोकांनी जे पक्के बांधकाम करून ठेवलेले आहे ते अजिबात काढायला तयार नव्हते। तर ते आज सकाळपासून 8 वाजतापासून महानगरपालिका, NMC, पोलीस विभाग आणि नजूल विभाग याच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे। नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या, त्यानंतरही अतिक्रमण काढण्यात आलं नव्हतं। काहींनी स्वयंहून नोटीस दिल्यानंतर कारवाई करून ज्या होतील त्यापूर्वी आपलं अतिक्रमण काढलं, मात्र ज्यांनी काढलं नसल्यामुळे त्यांच्या आता जे आहे पोलीस प्रशासनाच्या जो बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला। त्यानंतर हे जर काम जे होतं जे अवैध एन्क्रोचमेंट केलेलं अतिक्रमण केलेलं जे बांधकाम होतं ते तोडण्याची कारवाई सध्या प्रशासनाने एकत्रितरित्या सुरू केली आहे, आणि ते आपल्या इथे पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।